बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्याचा आपल्या महाराष्ट्रावर काही प्रभाव होईल का याबाबत काही व्हिडिओ सुद्धा आले असतील, तुमच्यापर्यंत पोहोचले असतील. पण आता आपण पाहूयात की त्या नक्की सिस्टीमचा राज्यावरती काय परिणाम होऊ शकतो. तर सध्या ही सिस्टीम आहे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागराच्या आसपास. चक्राकार वारे आहेत आणि येत्या 48 तासात यापासून एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल असा अंदाज आहे. आणि सिस्टीम प्रामुख्याने अशा प्रकारे पश्चिमेकडे सरकत श्रीलंकेच्या आसपास येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अजूनही आपल्या महाराष्ट्रात या सिस्टममुळे जर कोण सांगत असेल, की अजून पाऊस होईल, तर त्याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये. आणि कारण पश्चिमी आवर्ताची जी ट्रफ याच्याशी जोडली गेली, तर ही सिस्टम अशा प्रकारे आपल्या देशापासून पुन्हा एकदा दूर सुद्धा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्ताच पाऊस होईल हे सांगणं चुकीचं आहे. बाकी यामुळे जे काही पूर्वेकडचे वारे वाहत आहेत, त्यामुळे कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती ही कायम राहील आणि राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा तापमान हे हळू-हळू वाढणारच आहे. ही सिस्टीम आणि उद्याबद्दल बोलायचं, आज श्रीलंकेच्या काही भागांमध्ये पाऊस पडतो आणि उद्या कोलंबोचा जर अंदाज घेतला, त्या ठिकाणी मॅच आहे आपली, तर त्या ठिकाणी दुपारी थोड्याफार पावसाची शक्यता दिसते. पण मॅचच्या सुरुवातीला किंवा मॅच जेव्हा सुरू असेल, तेव्हा आता मॉडेल जास्त पाऊस दाखवत नाहीयेत. त्यामुळे थोडीफार शक्यता जरी पावसाची असली, तरी मॅच होण्याची शक्यता आहेच. आणि जर आपला महाराष्ट्राचा अंदाज पाहिला, तर उद्या पूर्वेकडच्या वाऱ्यांच्या प्रभावाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कारवारपासून हा जो काही भाग आहे, तापमान वाढलेलं पाहायला मिळेल. उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती राहील. राज्याच्या इतर ठिकाणी पावसाचा अंदाज कसला नाही किंवा कसल्या प्रकारे जास्त ढगाळ वातावरण सुद्धा राहण्याची शक्यता नाही. मात्र येत्या काही दिवसांमध्ये 17-18 तारखेनंतर काही प्रमाणात ढगाळ वातावरण हे राज्यात होण्याची शक्यता आहे. त्यासोबत दिवसाचं तापमान हे वाढतच आहे. राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा तापमान आता बऱ्याच भागांमध्ये विदर्भाचे काही भाग असतील, या पट्ट्यातले यवतमाळ, चंद्रपूर, अकोला किंवा इकडे मग इकडे सोलापूरचा भाग आहे, सांगलीचा भाग आहे. या ठिकाणी तापमान 34° किंवा त्याहून अधिक जाण्याची शक्यता आहे. कोकणात सुद्धा बऱ्याच ठिकाणी तापमान 34° पेक्षा अधिक जाईल. किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान हे 37-38° पर्यंत सुद्धा पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे जर इशारे पाहिले तर उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा येलो अलर्ट आहे. इतर ठिकाणी इशारे नाहीत. त्यानंतर 16 तारखेला रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. बाकी मान्सूनबाबत आपण अंदाज दिलेला आहे. अजूनपर्यंत पाहिलं नसेल तर आपल्या किरण वाघमोडे YouTube चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.